नमस्कार सगळ्या कोंकणी किचनात तुमचं स्वागत असा। आज हांवें केला शेवे आणि तेजेवर खाऊक नाल्ला रस। शेवे हांवें चॉकलेटची दात्यान केला आणि ते कशें करचे म्हण हे तुम्ही ह्या व्हिडिओत पळया। आता आमी शेविकाची तयारी करूया। त्यासाठी हांवें हिंगा एक तोपात ह्या मापान 1.5 माप इतले उदक घालून घेतला आणि आमी जितले उदक घेतला तितलेच मापाचे आमका तांदळा पीठ घेऊ जाय आणि तसे थोडेश मीठ। आता मी हितूत तांदळा पीठ घालून घ्या। आता हांवें गॅस बंद केले। आता मी हे बरे करून मिक्स करून घ्या पुरा। आता गरम करून घेतील पीठ मी तू घालून घ्या। एक कायल घेतलाय। आता मी हे पीठ बरे करून एक पट मळ घ्या। जसे आम्ही उकडीच मोदक करतात त्याप्रमाणे हे बरे पीठ मळ घेवचे। हिंग तुम्ही उकड काढणं असताना जसे आम्ही भाकरी पीठ करतात तसे बी पीठात गरम उदक घालून बी कालवून घ्यायला चलता। हाती थोडेशे उदक घालून जास्त ना थोडेशे उदक घालून हे बरे करून मिक्स करचे। बरे मळचे हे पीठ। हे पळया अशे पीठ तयार जाऊ जा आमगेले। शेवे हांव इडली आयदनाक हाडचे आसा। तशें म्हण हांवें इडली आयदनाची प्लेट घेतला। तशेंच हे हांवें चकलेची दातो घेतला साचो आणि ते हे बारीक शेव काडटात न्ही तेजी हे प्लेट घेतला। एकदम बारीक न्ही मात्र मोठ सायजाचेच आसा ही प्लेट। आता आमी हे सगळे पहिले तेल लावून घेया। एक भितरल्यान तेल लावून घेवचे। तशेंच इडली आयदना बी तेल लावून घेते आसा। तशेंच हांवें आनी एक प्लेट घेतला तेका बी अशे बारीक बोते आसात। तेजे वयल्यान एक केळी पान दवरून घेते आसा आणि तेका बी तेल लावून घेवचे। तेल लायला आमी ते शेवे घालतना हेका चिकटना नाजाल्यार ते पानां चिकटता। आता थोडो थोडो पिठाचे गुळ घेवचे आणि आमी हे साच्यात अशे करून घालून घेवचे हे पीठ। शेवी खावची सुरवात करूया। हे पळया अशे करून शेवी घालून घेवचे। जितली हे सर्कलात बसत न्ही तितलेच घालून घेवचे। हे पळया कितले मस्त शेव पट्टे आसात आणि पिळू बी काय घट्ट लागते ना खूप इझिली हे जाता। हे पळया एक प्लेट हांवें तयार केली शेवे घालून। तशेंच हांव केळी पान घेतिल्लें आसा तितूंत घालून घेता। हे पळया कितले मस्त पट्टे आसा शेवे। खूप मस्त। आता हे दुसऱ्या प्लेटात बी तशेंच करून शेवी खाण घेवू लागला। पहिल्या लाकडी साचो उरतालो शेवी करचे। आता हांव हेजी चकले दात्यान करून दाखयते आसा आणि हे आता आमकां उकडू दवरूं जाय। पहिल्या जे आमी लाकडीची हे यूज करताले तेन्ना पहिले हे उकडून घेवन नंतर तेजी शेवी काडटाले। आता आमी हे पहिले शेवी खाण घेया आणि नंतर हे उकडू दवरया। अशेंच करून हांव सगळे हे करून घेता। अशेंच करून हांवें दोन्ही प्लेट तयार करून घेतले। आता आमी हे इडली आयदनात उकडू दवरया। इडली आयदना एक एक प्लेट घालून घेते आसा। तशेंच हे पानाचेर घायलेले बी दवरून घेते आसा। आता आमी हे धापून उकडून घेवचे। आता हे आमी 10 ते 15 मिनिट अशेंच आमी हे उकडू दवरया। शेवे उकडट परत आमी शेव्यावर खाऊक नाल्ला रसाची तयारी करूया। नाल्ला रस काडूक हांवें हिंगा 1 कटोरी सोय घेतला
अर्ध कटोरी हाय गोड घेतला आणि तसेच हिंगा 4 हाय वेलची घेतला। जर तुम्ही वेलची पावडर यूज करचुला हे तुम्ही मागीर बी घाण घेऊ शकतात आणि हे गोड तुम्ही तुमगे आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात। आता हे सगळे मिक्सरला घाण घेता। वेलची थोडे फोंड घालता। आता मी इथे थोडे उदा घाण घ्या आणि हे जे आता रस घाण घे। नाल्ला रस गाळूक हा हिंगा चाळणी घेतला। आता मी ते गाण घ्या। हाय गोड हितूत पहिल्यात घाण घेतले। हाय घेतील गोड थोडेसे घट्ट आशिल्ले तशे म्हण हे मिक्सराक कातले बऱ्यात वाटून घेतले। तुम्ही हे नंतर भी मिक्स केला चलता गोड। उस्कन हे सोय पिण घ्या तुतले रस खाण घ्या। अशेतकन सगळं हा रस खाण घेता। आता मी हे पिण काढिले सोय परत एक पटी घाण वाटून घ्या। नाल्ला रस तयार झालो। कितलं मस्त जाड जाल पळया। आता थोडे शितूत मीठ घाण घेते असा एक चिमूट पर जास्त नी आणि परत हे मिक्स करा। जर तुम्ही गोड वाटण घालतले ना तर आता इतूत गोड घाण मिक्स करून घेऊचे आणि इतूत वेलची पावडर बी घाण घेऊची। आता मी शेवे बी शिजले का म्हण पळया। आता एक 15 मिनिट झाले। हा एक खाण हाडला आता कुकर इडलेचे हे पळया कितलं मस्त झाला। हे हितूतल्यान काढू बी खूप सोपे असे बय चिकट ना अजिबात कितलं मस्त येत पळया। आता बाकीचे बी दाखवत तुमका हे पळया कितलं मस्त आता इतू थोडे लहान लहान जातात हे पण अजिबात चिकट नात मस्त खाडू जातात। अशेत कन हा सगळं खाण घेता। हा हिंगा शेवे आणि नाल्ला रस एक प्लेटा खाण घेतला। शेवे हे नाल्ला रसावर खाऊ खूप मस्त लागता। हे कॉम्बिनेशन सगळेच लोक आवडता आणि ह्या शेवे मातना तुम्ही हे नक्की करून पळया खूप सोपे असा। आणि कोंकणी किचना लाईक शेअर आणि सबस्क्राइब करूक विसरू नका। व्हिडिओ पळयल्याबद्दल तुमगेल धन्यवाद।